Dear friends, this is Evlekar here again. How are you? Let us continue learning important things about English, the things one must know as a footing. चला पाया ठरू शकतील असं इंग्रजी शिकणं पुढे सुरू ठेवू. यासाठी फक्त एक मुद्दा आपण मागे जाऊयात. There are 26 alphabets in English language. A, E, I, O, U are 5 vowels and the rest of the 21 alphabets are the consonants. Y is used as a vowel many times. इंग्रजीत 26 मुळाक्षरे आहेत. त्यापैकी ए, ई, आय, ओ व यू हे 5 स्वर आहेत व उर्वरित 21 मुळाक्षरे ही व्यंजने आहेत. वायचा वापर बऱ्याच शब्दांमध्ये स्वर म्हणून केला जातो. देर आर 10 कॉम्बिनेशन्स ऑफ कॉन्सनंट्स. दे आर ॲज अंडर BH भ, CH च, CHH छ, DH ध ढ, GH घ, JH झ, KH ख, PH फ, SH श श, TH थ ठ. यांच्या पुढे स्वर आला की ही अक्षरे पूर्ण होतात. इन ॲडिशन टू दिस देर आर 3 कंपाऊंड लेटर्स KSH क्ष, TR त्र, DNY ज्ञ. याशिवाय संयुक्त अक्षरांमुळे क्ष, त्र व ज्ञ ही जोडाक्षरे बनतात. यांच्या पुढे स्वर आला की ही अक्षरे पूर्ण होतात. इंग्लिश इज रिटन इन रोमन स्क्रिप्ट. इंग्रजी भाषा रोमन लिपीत लिहिली जाते. देर आर फ्यू थिंग्स दोज आर सिमिलर इन मराठी अँड इंग्लिश लँग्वेजेस. काही गोष्टींच्या बाबतीत मराठी व इंग्रजी भाषा समान आहेत. त्या गोष्टी दोन्हीही भाषेत आहेत. लेटस हॅव अ लुक ॲट सम ऑफ दिस थिंग्स. त्यापैकी काही गोष्टींवर आपण नजर टाकूया. त्यांचा स्वतंत्र अभ्यास आपण नंतर केलेला आहे. वी हॅव कव्हर्ड these topics separately afterwards. Idioms and phrases वाक्प्रचार, proverbs म्हणी and sayings सुवचने व सुभाषिते, correlatives जर तर, not only but also, either or, neither nor, etc. Collective phrases a bunch of keys किल्ल्यांचा जुडगा, a galaxy of stars ताऱ्यांचा समूह, अ पेअर ऑफ शूज जोड्यांची जोडी. इडिओमॅटिक कंपॅरिझन्स ॲज सॉफ्ट ॲज बटर लोण्यासारखा मऊ, ॲज प्राऊड ॲज पिकॉक मोरासारखा घमेंडी. क्राईज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स लायन्स रोअर सिंह गर्जना करतात, बीज हम माशा भनभन करतात. वन वर्ड सबस्टिट्यूट्स आस्तिक नास्तिक, अथेइस्ट one who believes in God, an atheist, one who doesn't believe in God. Different names for males and females of animals, स्त्री पुरुष, घोडा घोडी इत्यादी. man woman, horse mare etc. Different names for animals and their kids, गाय वासरू, सिंह छावा इत्यादी. cow calf, lion cub etc. There are few things those are in English but not in Marathi. We have to learn these things as they are in English because we are not used to these things in our Marathi. काही गोष्टी अशा आहेत की ज्या इंग्रजीत आहेत परंतु मराठीत नाहीत. आपल्याला ह्या गोष्टी जशा आहेत तशा शिकाव्या लागतात. खाली दिलेल्या काही गोष्टी त्या प्रकारच्या आहेत. एक्सप्रेशन्स ऑफ ग्रीटिंग डिपेंड अपॉन टाईम. अभिवादन वेळेवर अवलंबून असतं. कॉम्बिनेशन्स ऑफ व्हर्ब्स अँड प्रेपोजिशन्स लाईक पुट ऑन, पुट ऑफ, पुट अप कन्व्हे डिफरंट मिनिंग्स. क्रियापदे व शब्दयोगी अव्यय एकत्र येऊन वेगवेगळे अर्थ व्यक्त करतात.
आर्टिकल्स ए, एन अँड दी, उपपदे. Degrees of adjectives like good, better, best, though the words पेक्षा सर्वात are used in मराठी लँग्वेज. विशेषणांच्या प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था व तृतीय अवस्था. सायलेंट लेटर्स, शब्दातील अनुच्चारित अक्षरे. इन इंग्लिश देर इज मेनी टाइम्स डिफरन्स बिटवीन व्हॉट वी राईट अँड व्हॉट वी रीड ऑर स्पीक. मराठी व हिंदी भाषेत आपण जसे बोलतो तसेच लिहितो आणि जसे लिहितो अगदी तसेच वाचतो. इंग्रजी भाषेत मात्र आपण जे लिहितो व जे वाचतो व बोलतो यात बऱ्याच वेळा फरक असतो. देर आर फ्यू इम्पॉर्टंट थिंग्स दोज मस्ट बी रिमेंबर्ड or those must be learned about English pronunciation. इंग्रजी उच्चारांसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. प्रोनाऊन्सिएशन ऑफ फ. चा उच्चार करताना विशेष सावधानता बाळगा. तो करताना वरचे पुढील दोन दात खालच्या ओठांना लागायला हवेत. दोन्ही ओठ मिटायला नकोत. आवर अप्पर टू फ्रंट टीथ मस्ट टच लोअर लिप व्हाईल प्रोनाऊन्सिएशन ऑफ फ. बोथ द लिप्स मस्ट नॉट टच इच ऑदर. ईडी शुडंट बी प्रोनाऊन्स्ड लाऊडली. क्रियापदाला ईडी प्रत्यय जर लावलेला असेल तर त्याचा उच्चार मोठ्याने करू नका. नो लेटर इज प्रोनाऊन्स्ड ॲज ळ इन इंग्लिश. इंग्रजीत कोणत्याही अक्षराचा उच्चार ळ असा होत नाही. आर इज ऑलमोस्ट सायलेंट इन एव्हरी वर्ड. बोलताना रचा उच्चार जवळजवळ केलाच जात नाही. लाईकवाईज फ्यू इम्पॉर्टंट थिंग्स मस्ट बी रिमेंबर्ड अबाउट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन. तसेच इंग्रजी संभाषणाविषयी काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवावयास हव्यात. शॉर्ट आन्सर्स आर मोर इफेक्टिव्ह इन कॉन्व्हर्सेशन्स. संभाषणात संक्षिप्त उत्तरे अधिक परिणामकारक ठरतात. डू यू लाईक बॉक्सिंग इन्स्टेड ऑफ सेईंग येस आय लाईक बॉक्सिंग जस्ट से येस आय डू. डू यू लाईक बॉक्सिंग इन्स्टेड ऑफ सेईंग नो आय डोंट लाईक बॉक्सिंग जस्ट से नो आय डोंट. यूज प्रोनाउन्स व्हाईल आन्सरिंग क्वेश्चन्स. प्रश्नामध्ये नामाचा उल्लेख असला तरी उत्तरात सर्वनामाचा उल्लेख करा. हाऊ इज युअर ब्रदर टुडे इन्स्टेड ऑफ सेईंग माय ब्रदर इज फीलिंग बेटर टुडे जस्ट से ही इज फीलिंग बेटर टुडे. यूज शॉर्ट फॉर्म्स लाईक डोंट, डझंट एक्सेट्रा. बोलताना शब्दांची संक्षिप्त रूपे वापरा. Few facts of English are listed below. In fact, there are many more things like this. The below mentioned are only examples. इंग्रजी संबंधी काही गोष्टी खाली दिल्या आहेत. खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी फक्त काहींचा उल्लेख खाली केला आहे. इंग्रजीमध्ये चुलत भाऊ, आतेभाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, चुलत बहीण, आते बहीण, मावस बहीण व मामे बहीण ह्या सर्वांना फक्त कझिन म्हणतात. कझिन ब्रदर अथवा कझिन सिस्टर असे म्हणत नाहीत. इन्फिरियर, सुपिरियर, ज्युनियर, सिनियर, प्रिफरेबल, प्रायर हे शब्द जरी तुलना करण्यासाठी वापरले जात असले तरी ह्या शब्दांनंतर द्यान येत नाही, टू येतो. इन्फिरियर टू च्यापेक्षा दर्जाने कमी, सुपिरियर टू च्यापेक्षा दर्जाने जास्त, ज्युनियर टू च्यापेक्षा कनिष्ठ, सिनियर टू च्यापेक्षा वरिष्ठ, प्रिफरेबल टू च्यापेक्षा अधिक पसंतीचा, च्यापेक्षा अधिक चांगला, प्रायर टू च्या आधी. इन द अर्ली मॉर्निंग, अर्ली मॉर्निंगच्या आधी इन येतो. इन द मॉर्निंग, मॉर्निंगच्या आधी इन येतो. इन द आफ्टरनून, आफ्टरनूनच्या आधी इन येतो. इन द इव्हिनिंग,
इव्हिनिंगच्या आधी इन येतो. ॲट डॉन, डॉन मीन्स अर्ली मॉर्निंग. डॉनच्या आधी ॲट येतो. ॲट नून, नूनच्या आधी ॲट येतो. ॲट नाईट, नाईटच्या आधी ॲट येतो. ॲट मिडनाईट, मिडनाईटच्या आधी ॲट येतो. देर इज नो एक्सेप्शन टू द अबाऊ रूल. वरील नियमाला अपवाद नाही. ॲट 8 o'clock, ॲट प्रिसिड्स टाईम, वेळेच्या आधी ॲट येतो. ऑन संडे, ऑन प्रिसिड्स डे, वारांच्या आधी ऑन येतो. इन ऑक्टोबर, इन प्रिसिड्स मंथ, महिन्यांच्या आधी इन येतो. इन विंटर, इन प्रिसिड्स सीझन, ऋतूंच्या आधी इन येतो. देर इज नो एक्सेप्शन टू द अबाऊ रूल टू. वरील नियमाला देखील अपवाद नाही. नोट द डिफरन्स. व्हॉट आर यू गोइंग टू टेल देम? टेल द ऑडियन्स व्हॉट यू आर गोइंग टू टेल देम. चेक द सिक्वेन्स ऑफ आर अँड यू. इट इज रिव्हर्स्ड. Something is used in positive sentences and anything in negative sentences. होकारात्मक वाक्यात समथिंग आणि नकारात्मक वाक्यात एनिथिंग वापरतात. टेल मी समथिंग मोर अबाउट इट. त्याबाबत मला थोडी अधिक माहिती सांग. आय डोंट नो एनिथिंग अबाउट पॉलिटिक्स. मला राजकारणाबद्दल काहीही माहिती नाही. द यूज ऑफ सिन्स, त्यानंतर, तेव्हापासून, नंतरच्या काळात. याचा वापर करताना पूर्ण काळाची अपेक्षा असते. आय हॅवंट मेट राहुल सिन्स थर्सडे. मी गुरुवारपासून राहुलला भेटलो नाही. गुरुवार संपून गेला आहे व भेटणंही संपलेलं आहे. विशिष्ट वेळ व क्रिया दोन्हीही संपलेलं आहे. सिन्स 1974, सिन्स लास्ट ट्यूजडे, सिन्स 4 AM. द यूज ऑफ फॉर, अवधी दर्शवण्यासाठी भर. चा सारा वेळ. आय वेटेड फॉर अ होल वीक. मी संपूर्ण आठवडाभर वाट पाहिली. फॉर 2 hours, फॉर 2 weeks, फॉर 2 months, फॉर 2 years. द यूज ऑफ फ्रॉम, एका विशिष्ट वेळेपासून ते ह्या क्षणापर्यंत. आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट फ्रॉम 26 January 2017. मी ह्या योजनेवर 26 जानेवारी 2017 काम करत आहे. 26 जानेवारी 2017 संपून गेला आहे, परंतु योजनेवर काम करणं अजून सुरू आहे. विशिष्ट वेळ संपलेली आहे, परंतु क्रिया अजून सुरू आहे. ऑल्सो, क्रियाविशेषण सुद्धा, देखील. नकारार्थी वाक्यात वापरत नाहीत. तेथे आयदर येते. आय लाईक टी, आय लाईक कॉफी अल्सो. मला चहा आवडतो, मला कॉफी देखील आवडते. आय डोंट लाईक टी, आय डोंट लाईक कॉफी आयदर. मला चहा आवडत नाही, मला कॉफी देखील आवडत नाही. TOO, क्रियाविशेषण सुद्धा, देखील. नकारार्थी वाक्यात वापरत नाहीत. तेथे आयदर येते. माय शर्ट इज व्हाईट, युअर शर्ट इज व्हाईट टू. माझा शर्ट पांढरा आहे, तुझा शर्ट देखील पांढरा आहे. माय कोट इजंट ब्लॅक, युअर कोट इजंट ब्लॅक आयदर. माझा कोट काळा नाही, तुझा कोट देखील काळा नाही. ॲट 6, बरोबर 6 वाजता. बाय 6, 6 वाजेपर्यंत. 6 वाजेच्या पुढं अजिबात नाही. अराउंड 6, 6 वाजेच्या दरम्यान. काही थोडी मिनटं 6च्या आधी अथवा 6च्या पुढं चालू शकतील. लेट अस टेक अ ब्रेक हिअर. बी विथ मी. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. इथे विश्राम घेऊयात. माझ्याबरोबर असा. लाईक, सबस्क्राईब व शेअर जरूर करा. तसेच speaknet.in ही वेबसाईट एकदा नक्की बघा. टेक केअर. बाय फॉर नाव.